नमस्कार, मी पल्लवी. आज आपण मॅकरोनी कुरकुरे तयार करूया. हे चटपटीत कुरकुरे चवीला खूपच छान लागतात. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. चला तर आता आपण सुरुवात करूया. 200 ग्रॅम या प्रकारचे मॅकरोनी घेतले आहेत. गॅसवर 1.5 ते 2 लिटर पाणी गरम करायला ठेवले होते. यामध्ये हे मॅकरोनी घातले आहेत. गॅसवर मंद आचेवर ते मध्यम आचेवर हे मॅकरोनी 80% शिजवून घेऊया. हे मॅकरोनी अगदी मऊ होईपर्यंत शिजवायचे नाही आहेत. 5 ते 8 मिनिटात हे शिजतात. यामध्ये 1 चमचा तेल घातले आहे. हे शिजताना एकसारखे ढवळत राहा, यामुळे बुडाला चिकटणार नाही. चवीप्रमाणे मीठ घातले आहे. हे बघा, याप्रमाणे एकसारखे ढवळत राहायचे आहे. अलगद हाताने ढवळा. आता 8 मिनिटे झाली आहेत. हे बघा, हे मॅकरोनी 80% शिजले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. हे मॅकरोनी या चाळणीवर काढते, यामुळे यामध्ये अधिक असलेले पाणी खाली असलेल्या पातेल्यात पडते. आता यावर आपण थोडेसे थंड पाणी घालूया, यामुळे हे मॅकरोनी एकमेकाला चिकटणार नाहीत. हे बघा, मी हातात घेऊन दाखवते. हे असे दाबले तरी मोडत नाहीत. याप्रमाणे आपण हे मॅकरोनी शिजवून घ्यायचे आहेत. आता हे सगळे मॅकरोनी या परातीमध्ये काढून घेते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या सगळ्या रेसिपी तुम्ही तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा आणि त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. मी या पेल्याच्या मापाने पीठ घेते. पाव भांडे मैदा घेतला आहे, तो यावर घालूया. आता पाऊण भांडे कॉर्नफ्लोअर घेऊया, ते सुद्धा यावर घालूया. आता अलगद हाताने चांगले सरमिसळ करूया. आता या चाळणीवर मी काढून घेतले आहे. यामुळे यातील अधिक असलेले पीठ खाली पडते आणि हे मॅकरोनी जेव्हा आपण तळतो तेव्हा तेलसुद्धा अधिक खराब होणार नाही. हे बघा, आपल्याला इतके पीठ मिळाले आहे. पाऊण ग्लास पीठ आपल्याला परत मिळाले आहे. या पिठाचा उपयोग थालीपीठे धिरडे करण्यासाठी करू शकतो. गॅसवर तेल तापायला ठेवले होते. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये हे पीठ लावलेले मॅकरोनी घालूया. तेल सुरुवातीला चांगले गरम करून घ्यायचे आहे. यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. गॅसवर मंद आचेवर ते मध्यम आचेवर हे मॅकरोनी चांगले सोनेरी रंगात तळून घेऊया. हे तळण्यासाठी काही वेळ लागेल. अजिबात गडबड करू नका. आता हे मॅकरोनी चांगले तळले गेले आहेत. हे मी आता बाहेर काढते. याप्रमाणे सगळे मॅकरोनी तळून घ्या. या पद्धतीप्रमाणे सगळे मॅकरोनी तळून घेतले आहेत. हे या भांड्यामध्ये काढून घेते. आता यामध्ये आपण आपल्याला आवडणारे मसाले घालायचे आहेत. मी आता 2 ते 3 चमचे तिखट घालते. चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. आपण हे शिजवताना सुद्धा मीठ घातले होते.
आता 3 चमचे चाट मसाला घालूया. 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धनेपूड घातली आहे. 1 मोठा चमचा आमचूर पावडर घातली आहे. आता चांगले सरमिसळ करूया. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर मॅगी मसालासुद्धा घालू शकता. आता मी छानसे मिसळून घेतले आहे. यामध्ये थोडेसे मीठ कमी झाले आहे, यामुळे 1.5 चमचा मीठ घातले आहे. आता 5 ते 6 चमचे पिठी साखर घातली आहे. ही सुद्धा आपण चांगली सरमिसळ करूया. पिठी साखर आणि मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता आपले चटपटीत मॅक्रोनी कुरकुरे तयार आहेत. हे मॅक्रोनी कुरकुरे गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा. 10 ते 12 दिवस चांगले टिकतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.